बरी आहेस ना ग तू? हा, तूच म्हणत होतीस ना त्यांचं ते बघून घेतील म्हणून. मी शक्यच नाही. ते काय मी बोलत नव्हते, माझ्यातला राग बोलत होता. त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून मी त्यांना तसं बोलत असेल. वेड्या वहिनीची वेडी माया मात्र स्वस्थ बसू देत नाही मला. आपण काय लाख म्हणू, चेनूचं काय? इतक्या कमी वेळात आदितीचा किती लढा लागलाय माहितीये तुम्हाला? अहो, ते दोघे आपल्या बरोबर विरारला येणार नाहीत म्हटल्यानंतर हा पट्ट्या बोलायचंच थांबलाय त्यांच्याशी. अगं लहान आहे तो अजून. त्याला जय आणि आदितीच्या असण्याची जशी सवय झाली आहे ना, तशीच ते नसण्याची सवय सुद्धा होईल ना हळूहळू. काय काय वेड्यासारखं बोलताय तुम्ही? हे तुम्ही नाही, तुमच्यातलं स्वार्थ बोलतोय. स्वार्थ. चिनूला होईल, आपल्याला होईल, त्यांना सुद्धा होईल. एकटं राहायची सवय होईल, पण एकटं राहण्यासाठी घर लागतं. त्यासाठी पैशाची जमवाजमव करावी लागते. कशी काय करणार आहेत ती दोघं? जमेल का त्यांना? शक्यच नाही. बरोबर आहे तुझं. म्हणून म्हणते, त्यांना आपल्या बरोबर विरारला घेऊन जाऊया. हे बघ, त्यांची ही अवस्था होणार याची मला कल्पना होतीच. म्हणूनच मी त्यांना लागणाऱ्या डिपॉझिटचे 50,000 रुपये आधीच आणून ठेवलेले. अहो, पण मग सुहासच्या बायकोकडे आपल्या आईचं मंगळसूत्र आहे, ते कधी आणणार होत आपण? झाली त्याची सुद्धा व्यवस्था झाली. या घराचं फुल पेमेंट आलं ना की ते सुद्धा होऊन जाईल. अहो, आपल्या फ्लॅटचे पैसे असे. अगं शोभा, अगं किती विचार करशील? हा, नको विचार करूस तू. शांत हो. हे बघ, उद्या चिनूचा वाढदिवस आहे. तुझी परत धावपळ होणार आहे. मग झोप बघू आता. जय आणि आदितीला त्यांचा विचार करू दे. झोप. याला म्हणतात सक्त मजुरीची ओढवून घेतलेली शिक्षा.